असं म्हणतात की आपल्या नखाला जरी थोडी दुखापत झाली तरी त्या माऊलीचा जीव तळमळतो। ती आई आपल्या मुलांचं दुःख कधीच पाहू शकत नाही, पण त्याच आईला जर पोटच्या गोळ्यानं स्वतःच्या रक्तानं असह्य वेदना दिल्या तर विचार करूनही अंगावर काटा येतो। ज्या माऊलीनं 9 महिने 9 दिवस पोटात वाढवलं, ज्या हातांनी बोटं धरून चालायला शिकवलं, अंगा खांद्यावर खेळवलं, त्याच आईच्या वाटेला इतका क्रूरपणा यावा, आपण आईला साधा ओरखडाही आलेला सहन करू शकत नाही, पण इथे तर पोटचा गोळाच तिचा काळ बनून समोर उभा राहिलाय। धुळ्यातून समोर आलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी आहे। फक्त लग्न जमत नाही या क्षुल्लक कारणावरून एका क्रूर काळजाच्या मुलानं स्वतःच्या जन्मदात्या आईला जिवंत जाळलंय। एका आईचा हा थरार, तिचे हे होरपळणं कोणत्याही पाषाण हृदयी माणसालाही रडायला लावेल। नक्की काय घडलंय धुळ्यात? का एक मुलगा इतका हैवान बनलाय? पाहूया या रिपोर्टमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। धुळ्याच्या महिंदळे गावातील जिजाबाई नावाची 65 वर्षाची वृद्ध महिला आपल्या एकुलत्या एक मुलासोबत राहत होती। नवऱ्याच्या पश्चात मुलगा प्रदीपला लहानाचं मोठं करून 2 मुलींची लग्न लावून दिली, पण पाठीवरचा हा एकुलता एक मुलगा तिच्या आयुष्याचा आधार बनण्याऐवजी तिच्या मृत्यूचा सांगाती बनेल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं। धुळे जिल्ह्यातील महिंदळे गावात घडलेली ही घटना संपूर्ण मानवजातीला कलंकित करणारी आणि समाज मन सुन्न करणारी आहे। एका 45 वर्षाच्या मुलानं आपल्या 65 वर्षीय वृद्ध आईला ज्या क्रूरतेने जिवंत जाळले, ही कहाणी ऐकूनही कोणाच्याही डोळ्यातही पाणी आल्याशिवाय राहणार नाही। आरोपीचं नाव प्रदीप उर्फ दगडू भटू खैरनार असून त्याचं वय 45 वर्ष होतं। तो धुळे शहर आणि परिसरात ऑटो रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत होता, मात्र त्याला दारूचं प्रचंड व्यसन जडलं होतं। घरामध्ये फक्त तो आणि त्याची 65 वर्षाची वृद्ध आई जिजाबाई भटू खैरनार हे दोघंच राहत होते। प्रदीपचे वडील आधीच वारले होते, तर त्याच्या 2 मोठ्या बहिणी विवाहित असून त्या सासरी सुखाने संसार करत होत्या। प्रदीपचं वय 45 वर्ष झालं तरी त्याचं लग्न झालं नव्हतं। आपल्या आईमुळेच आपलं लग्न जमत नाही आणि ते आपलं लग्न लावून देत नाही असा तीव्र संशय आणि राग त्याच्या मनात होता। याच लग्नाच्या आकाशातून आणि दारूच्या नशेत त्यानं हे अमानुष कृत्य केले। 22 मे 2026च्या मध्यरात्री 1:30 वाजेच्या सुमारास प्रदीप दारूच्या नशेत घरी आला आणि अंगणात बसलेल्या आईशी लग्न लावून देण्याच्या कारणावरून वाद घालू लागला। माझं लग्न का लावून देत नाही असा जाप विचारत त्यानं आईशी वाद घातला। दोघांमधला वाद विकोपाला गेल्यानंतर त्यानं घरात रंगकामासाठी आणलेलं ज्वलनशील थिनर आईच्या अंगावर ओतलं आणि त्यांना थेट पेटवून दिलं। आईच्या किंकाळ्या ऐकून शेजारी धावून आले आणि त्यांनी आग विझवली। गुन्हा लपवण्यासाठी प्रदीपनं स्वतःच्याच रिक्षामधून आईला रुग्णालयात दाखल केलं आणि आई अपघातानं जळाली असा खोटा बनाव रचला। मात्र रुग्णालयात 70 ते 80% भाजलेल्या अवस्थेत वेदनेनं तडफडणाऱ्या आईनं पोलिसांना दिलेल्या मृत्यूपूर्व जबाबात मुलाचं नाव सांगितलं। हा जबाब मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाल्यामुळे मुलाचा खोटारडेपणा उघड झाला आणि उपचारादरम्यान आईची प्राणज्योत मालवली। पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून तीव्र संतापामुळे त्याला आईच्या अंत्यविधीलाही आणलं गेलं नाही। 2 विवाहित मुलींनीच आपल्या आईला मुखाग्नी दिला। आज आपल्या समाजात लग्नाचं वय झालं की मुला-मुलींवर आणि त्यांच्या पालकांवर एक अनामिक दडपण यायला सुरुवात होतं। बदलती जीवनशैली, नोकरी नाही आणि मुला-मुलींच्या एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा, ज्यामुळे आज लग्न उशिरा होत आहेत। पण या परिस्थितीला सामोरं जाताना आजचा तरुण कुठेतरी कमी पडतोय। लग्न जमत नाही या एकाच कारणावरून आज अनेक तरुण नैराश्यात आहेत। समाजाचे टोमणे, नातेवाईकांचे प्रश्न आणि मित्रांची लग्न पाहून मनामध्ये निर्माण होणारी चिडचिड आजच्या तरुणाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाते। या नैराश्यातून तरुण व्यसनाच्या आहारी जातोय, स्वतःचं करिअर बर्बाद करतोय आणि अत्यंत दुर्दैवी म्हणजे काही जण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात, तर काही जण आपल्या या अपयशाचं खापर स्वतःच्या जन्मदात्या आई वडिलांवर फोडतायत। ज्या माऊलीनं आपल्याला बोट धरून जगायला शिकवलं, जिनं आपलं संपूर्ण आयुष्य आपल्यासाठी झिजवलं, तिला पेटून देण्या इतकी क्रूरता एका मुलामध्ये आली आहे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे। ते शेवटच्या क्षणी जेव्हा आगीच्या ज्वाळांनी जिजाबाईच्या शरीराला वेढलं होतं, तेव्हा शरीराच्या जखमांपेक्षा त्यांच्या काळजाला झालेली जखम 1000 पटीने मोठी होती। ज्या पोटच्या गोळ्याला 9 महिने पोटात वाढवलं, ज्याच्या एका छोट्याशा रडण्यानंही कधी काळी या आईचं काळीज पाणी पाणी व्हायचं, तोच आज स्वतःच्या हातानं आपल्याला जाळताना पाहून त्यांच्या मातृत्वाचा थरकाप उडाला असेल। त्या माऊलीच्या मनात विचार आला असेल, बाळा प्रदीप, तुझ्या या हातांना मी पहिल्यांदा स्पर्श केला होता तेव्हा ते किती मऊ आणि निष्पाप होते रे। आज त्याच हातांनी माझ्यावर थिनर ओतताना तुझा हात एकदाही कसा थरथरला नाही। फक्त एका लग्नासाठी आणि दारूच्या नशेत तुला तुझी जन्मदात्री विसर पडली आहे। कायद्यानं त्याला शिक्षा होईलच, पण मरताना त्या माऊलीच्या मनात फक्त एकच आर्त हंबरडा असेल,
देवा पुढच्या जन्मी तरी माझ्या पोराला सद्बुद्धी दे आणि कोणत्याही आईच्या नशिबी असा शेवट लिहू नकोस. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.